राम राम. कसे चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे. आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी. अशी दोडक्याची भाजी करून बघा. आता मी दोडका ना इथं ना चिलून घेतलाय, चांगला असं चिलून घेते. ते दोडके ना 2-3 दिवसापासून आणून ठेवले होते ना, तसे झाले ते. आता चिरून घेते मी छान बारीक. असे चिरून घ्यायचे चांगले बारीक बारीक, लई जाडसर बी नाही चिरायची. अशी दोडक्याची भाजी करून बघा. आता मी इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलाय. दोडक्याच्या भाजीला मुगाची डाळ घेतली, शेंगदाण्याचं कूट घेतलं. आता हे हिरवी मिरची लसूण मी कुटून घेणार आहे. हे बारीक कुटून घेतलं मी. इकडं दोडका चिरून टाकला होता धुवायला, ते पण धुवून घेते. इकडं कढई ठेवली मी, तेल गरम झालं आहे. आता याच्यात टाकणार आहे मी जिरं आणि मोहरी. आता जिरं मोहरी चांगली झाली माझी, तडकली. आता याच्यात टाकणार आहे मी ते कुटलेलं लसूण आणि हिरवी मिरची. आता हे टाकून घेतलं, हे असं छान परतून घेतलं. आता याच्यात टाकणार आहे मी हळदी पावडर. हळदी पावडर टाकली त्याच्यात. आता टाकणार दोडका टाकला आहे. आता चांगलं आहे परतून घ्यायचं. असं परतायचं पा, छान असं परतून घ्यायचं. गॅस बारीकच राहू द्यायचा, बारीक गॅसवरच परतायचं. अशी दोडक्याची भाजी करून बघा तुम्ही, खूप चांगली लागते. आता ह्यात आपण टाकणार आहे मीठ आणि शेंदा मीठ वापर जा. शेंदा मीठ चांगलं राहतं आहे, हानिकारक राहत नाही. आमच्या दुकानामध्ये आहे शेंदा मीठ विकायला, मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता मी ह्याच्यात टाकली मुगाची डाळ. मुगाची डाळ टाकली. आता याला मी घेणार आहे परतून. असं चांगलं परतून घ्यायचं, चांगलं असं हलवून घ्यायचं बारीक गॅसवर. असं करून बघायची दोडक्याची सुकी भाजी. आता याच्यात टाकलं आहे आपण शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट ना जसं लागेल तसं टाकायचं, पण मी थोडंच टाकलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलं मी, चांगली अशी हलवून घेते. अशी परतून घ्यायची बारीक गॅसवर करून. अशी दोडक्याची भाजी बनवायची, मस्त लागती हिरवी मिरचीची लसूण टाकून. आता थोडंसं पाण्याचा शितोडा दिला मी बघा, जास्त नाही द्यायचा, थोडंसं द्यायचा पाण्याचा शितोडा. आणि आता याला झाकून ठेवलं मी, आणि झाकून ठेवायची बघा. झाली दोडक्याची भाजी तयार.